विरार गुन्हे शाखा कक्ष 3 विरार की टीम ने एक अज्ञात महिला के शव की पहचान कर उसकी बेरहमी से हत्या करने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार करने में बड़ी सफलता हासिल की है। यह मामला 21 मार्च शनिवार सुबह के आसपास का है, जब शिरवली गांव की सीमा में वज्रेश्वरी से शिरसार जाने वाले मार्ग से करीब 30 मीटर दूर एक खेत में जामुन के पेड़ के पास घास में एक अज्ञात महिला का सड़ा गला शव बरामद हुआ था। पोस्टमार्टम रिपोर्ट में खुलासा हुआ कि महिला की गला काटकर और सिर पर गंभीर चोट पहुंचाकर हत्या की गई थी। इस मामले में मांडवी पुलिस स्टेशन में अज्ञात आरोपी के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया गया था। घटना की गंभीरता को देखते हुए मीरा भयंदर वसई विरार आयुक्तालय अंतर्गत परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अपराध संदीप डोईफुरे और सहायक पुलिस आयुक्त क्राइम मदन बल्लाट ने घटनास्थल का दौरा कर जल्द से जल्द मामले का खुलासा करने के निर्देश दिए थे। इसके बाद गुन्हे शाखा कक्ष 3 वरिष्ठ पुलिस निरीक्षक शाहूराज रंगवरे और सहायक पुलिस निरीक्षक सुहास काम्बले द्वारा समानांतर जांच शुरू की गई। जांच के दौरान पुलिस के सामने सबसे बड़ी चुनौती महिला की पहचान करना था, क्योंकि शव पूरी तरह सड़ चुका था। पुलिस ने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नासिक और उत्तर प्रदेश तक की गुमशुदा महिलाओं की जानकारी खंगाली, लेकिन कोई सुराग नहीं मिला। दिनांक 21 मार्च रोजी आपल्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये 25 ते 30 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह मिळाला होता। मृतदेह तिच्या गळ्यावर असणाऱ्या खून आणि डोक्याचे जखम यावरून प्राथमिकदृष्ट्या तो महिलेचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय होता आणि त्याप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला होता। महिलेची ओळख पटत नसल्याने पहिले 2-3 दिवस आपली त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी आपल्याला गेले। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त यांनी यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 3 यांना सुद्धा समांतर तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानं युनिट 3च्या पथकाने सर्व लगतचे जे घटक आहेत, पोलीस घटक इथले सर्व मिसिंगचे वगैरे दररोज आम्ही तपासणी करत होतो। त्याचबरोबर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले CCTV फुटेज याचं सुद्धा अवलोकन करण्यात येत होतं आणि दरम्यान 4-5 दिवसामध्ये काही कुठे असले मॅच होणारे आपल्याला असं काही मिसिंग रजिस्टर झाल्याचं दिसून येत नव्हतं। मग नंतर एक ठिकाणी आपल्याला छोटासा क्लू भेटला की घटनास्थळाकडे काही मोटरसायकली आल्याचं आपल्याला दिसलं होतं। त्या मोटरसायकल आणि त्यांचं टायमिंग याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करून आपण काही सस्पेक्ट 6-7 आपण झिरो डाऊन केले होते आणि त्यापैकी एक सस्पेक्ट जे होते त्यांना आपण इंट्रॉगेशन केल्यानंतर पुढं मग आपल्याला हे निष्पन्न झाले की त्यांनी हा खून केलेला आहे। सर नेमका काय क्लू आपल्याला मिळालेला होता त्याच्यामुळे आपल्याला घटनास्थळाकडे काही मोटर गेल्याचं आपल्याला एक दिसलं होतं। तो आपण टाइम झिरो डाऊन केला होता आणि त्या पिरियडमध्ये मग त्या ठिकाणी कोणतं ॲक्टिवेट होते का, इतर काय होतं का, त्याचं पुढं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला सस्पेक्ट काही 10-15 आपल्याला नंबर्स भेटले होते। नाव काय आहे, आरोपी कोण आहे आणि नेमकं ह्या घटना कशामुळे? महिलेचं नाव प्रिया कुमारी आहे आणि आरोपी ज्या तिचा नवरा आहे। साधारण 2016 पूर्वी त्यांचं UP आझमगड या ठिकाणी लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि तोपासून ती महिला जी आहे ती मूळ घरीच थांबली होती, याची सासरी थांबली होती आणि हा मुलगा जो आहे हा इकडं कामाला होता। जवळ 10-1 वर्ष हा इकडं मुंबई परिसरामध्ये काम करतो, नालासोपाऱ्याला राहतो आणि त्याला संशय होता की महिलेचे काहीतरी अनैतिक संबंध आहे। त्या कारणावरून त्यांनी त्या मेसेजला इकडे 2-3 दिवसापूर्वी बोलवलं होतं आणि मग नंतर त्या दिवशी काहीतरी खोटं सांगून तिला घरातून तो घटनास्थळाकडे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचा खून केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। आरोपी लिफ्टचं टेक्निशियन वगैरे असं लेबर काम करतो आणि चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं दिसून येते। त्यांनी पहिल्यांदा तिला झापड मारून तिथे घटनास्थळावर पाडलं, नंतर चाकूने गळ्यावरती वार केला आणि नंतर एक दगड सुद्धा तिच्या डोक्यामध्ये त्यांनी टाकला असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिली। किती मुलं वगैरे आहेत? सध्या तर त्याचे काही मुलं वगैरे किंवा त्यांना काय आहे ते असं काही माहिती नाही। तो घरच्या राहत्या परिसरातून आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याबरोबर त्याचा एक साथीदार होता जो घटनेच्या वेळी त्याच्यासोबत होता, त्याला सुद्धा आपण अटक केलेली आहे।